वेलकम बॅक टू विनय भटक्या. आज आपण निघणार आहोत 11 दिवसाची नॉर्थ ईस्ट करता टूर करण्याकरता. डे 1 आहे मुंबई टू गुवाहाटीला जाण्याकरता. सकाळी 3 वाजता आम्ही मुंबई टर्मिनल 2ला आलो आणि बघा काय गर्दी आहे टर्मिनल 2ला. इंटरनॅशनल फ्लाईट्स, डोमेस्टिक फ्लाईट हे सगळे सकाळी अर्ली मॉर्निंग सुटत असतात. त्यामुळे T2ला भयंकरच गर्दी असते. आमचा ग्रुप एक साधारण 20-22 जणांचा ग्रुप होता आणि साधारण 3-3:30च्या सुमारास पहाटे भेटण्याचं ठरलं होतं. भेटण्याची जागा होती तो शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे T2ला, तिकडे सगळेजणं भेटणार होते. 3 वाजता गेल्यानंतर सकाळी 6च्या फ्लाईटनी मग आम्ही मुंबईवरनं निघालो ते गुवाहाटीकरता. साधारण 2 तास 40 ही फ्लाईट आहे आणि असं करत आम्ही साधारण 9-9:15च्या सुमारास गुवाहाटी एअरपोर्टला पोचलो. गुवाहाटी एअरपोर्ट फारच सुंदर असा एअरपोर्ट आहे. छोटा एअरपोर्ट आहे पण फारच सुंदर एअरपोर्ट आहे. तिकडे बाहेर जेव्हा पडलो तेव्हा काही कल्चरल कार्यक्रम चालू होते आणि नंतर मग आम्ही बसनी गेलो होते कामाक्ष टेम्पलला, जे गुवाहाटीला आहे. हे फेमस टेम्पल आहे आणि पवित्र टेम्पल असं हे टेम्पल आहे. बरीच लोक इथे दर्शन घेण्याकरता येतात आणि प्रचंड अशी ही गर्दी होती. ऊन पण भयंकर होतं, पण तुम्ही बघाल तर केवढी गर्दी होती इकडे. त्याच्यानंतर मग आम्हाला चहा प्यायची जरा थोडंसं हे आली. मग तिकडे जो टपरीवर एक चहा चालू होता तो चहा पिण्याकरता आम्ही गेलो आणि मग आम्ही निघालो ते आमचं हॉटेलला चेक इन करण्याकरता. हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला डाव्या साईडला, ही ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे आणि इथे काय एक मोठा प्रोजेक्ट चालू आहे. खूप गर्दी आहे या रोडला आणि बरेचसे टुरिस्टसुद्धा दिसतात. तर आम्ही आलो इथे आमच्या हॉटेलला, जे कोर्टयार्ड म्हणून आहे, तिकडे आम्ही चेक इन केलं. दुपारी लंच घेतला आणि मग संध्याकाळच्या वेळी जवळच असलेला सिटी मॉलला तिथे भेट द्यायला गेलो. बऱ्यापैकी मोठा असा हा मॉल आहे गुवाहाटीला. स्वच्छ, नीट आणि बरेचसे ब्रँडेड दुकान पण आहेत. इथेसुद्धा कल्चरल प्रोग्राम चालू होते. जे आसामी डान्स आहेत त्या प्रकारचे जे डान्स इथे चालू होते ते सुद्धा आम्ही थोडे बघितले. सकाळी पहाटे लवकर निघाल्यामुळे बरंच थकवा झाल्यामुळे परत हॉटेलला 8-8:30ला आलो आणि छानपैकी जे जेवण होतं बुफे जेवण ते जेवलो आणि मग आम्हाला दुसऱ्या दिवशी लांबचा प्रवास करायचा होता म्हणून सर्वजण जवळजवळ 9 वाजताच झोपायला गेले. चिकन काय सुंदर होती आणि हा होता दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम. सकाळी बरोबर 7:30ला तयार झालो आणि इथून दिरांगला जाणार होतो. 325 किलोमीटर लांब आहे दिरांग. साधारण 8-9 तास लागणार होते. ब्रेकफास्टला बऱ्यापैकी ब्रेकफास्ट होता. ब्रेड बटर होते, नंतर इडली सांबार होता, नंतर पुरी भाजी होती, पोहे होते, नंतर ज्यूस, चहा, कॉफी असा हा हेवी ब्रेकफास्ट आम्ही सकाळी घेतला सगळ्यांनी आणि मग निघालो. ऑमलेट आणि बॉइल्ड एगसुद्धा ज्याला नॉनव्हेजचं पाहिजे होतं त्याच्याकरता ते पण होतं. बघा ही सगळी आमची टीम सकाळी 7:30च्या सुमारास तयार झालेली आहे प्रवासाकरता. आमच्या 2 गाड्या होत्या, कारण त्या सगळा घाटातनं प्रवास आहे पुढचा 10 दिवस. त्याच्याकरता मोठे बसेस जात नाहीत. तर 2 अशा 12 सीटरच्या बसेस, अशा टेम्पो ट्रॅव्हलर आमच्याकडे होत्या आणि मग आम्ही निघालो. सकाळी 7-7:45च्या सुमारास चालू केलं ते दिरांगला जाण्याकरता. 325 किलोमीटरचा प्रवास होता. साधारण संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत पोहोचू असं आम्हाला सांगण्यात आलं. 1-2.5 तासांनी
लोकांना टी ब्रेक, टॉयलेट ब्रेक आता आम्ही थांबलो. इथे एक हॉटेल होतं, छान एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये सगळेजण येऊन बसले चहा कॉफी घेण्याकरता. भयंकरच ऊन होतं, अराउंड 33-34 टेम्परेचर गुवाहाटीला होतं. आणि तिथून जर आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आम्हाला लागला हा कोलिया बोमारा सेतू. हा एक प्रचंड मोठा असा ब्रिज ब्रह्मपुत्रवर बांधलेला आहे. 3.5 किलोमीटर लाँग असा ब्रिज आहे. तुम्हाला जर याची जे डिटेल माहिती पाहिजे असेल तर माझे प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ केलेले आहेत. त्या व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. मग तुम्हाला या सेतूची पण माहिती त्याच्यात भरपूर दिलेली आहे. 10 दिवसाचे 10 व्हिडिओ आहेत आणि त्याच्यामध्ये डिटेल दिलेले आहे. हा एक कंबाईन व्हिडिओ असल्यामुळे इथे जास्त काय माहिती आहे नाही, फक्त हा प्रवास वर्णन कसं आहे ते दिसेल. पण खरंच तुम्हाला जर इंटरेस्ट आला तर माझे जाऊन ते व्हिडिओ पण सगळे बघा, प्रत्येक दिवसाचे डे वाईज. असं करत आम्ही निघालो ते अरुणाचल बॉर्डरला. आणि इथे जे हॉटेल म्हणून आमचं होतं, या हॉटेलला आमचा लंच होता. प्युअर व्हेजिटेरियन लंच होता. नॉर्थ ईस्टचा व्हेजिटेरियन जेवण होतं. छान जेवण होतं. कोबीची भाजी होती, भेंड्याची भाजी, नंतर पोटॅटो. त्यांचे जे व्हेजिटेरियन जे त्यांचं जेवण असतं ते जेवण होतं. जास्त स्पायसी नव्हतं, छान जेवण होतं आणि भूक पण लागली होती. मग तिथे आम्ही जेवण घेतलं. हे गाव आहे बालुकपांग म्हणून त्याला म्हणतात, बालुपांग त्याला गावाचं नाव आहे. आणि इथे तुम्ही बघाल तर भयंकर म्हणजे खूपच दारूची दुकानं किंवा वाईनची दुकानं, शॉप आहेत. हे बॉर्डर स्टेट असल्यामुळे इथे हे हे गाव अरुणाचलला येतं आणि इथे टॅक्स कमी असल्यामुळे बऱ्याचशा वाईन्सच्या किमती या अर्ध्या किमतीवर इथे मिळवत्या कम्पेअर टू आसाम स्टेटच्या ह्याच्यात. तर त्यामुळे तुम्हाला बरीचशी लोकं इथे दिसतील, ते इथून कॅरी करताना पुढच्या ट्रिप करता. पुढचा जो ट्रिपचा प्रवास सुरू झाला हा संपूर्ण घाटामधनं प्रवास होता आणि मग सिनिक प्रवास असा हा सुरू झाला. आम्ही 35 डिग्रीमधनं गुवाहाटीला चालू केलं होतं आणि आता जसजसे आम्ही वरती जाणार होतो तसतसं हवा पण थंड होत जाणार होती. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की तुमचे स्वेटर तुम्ही तुमच्या बरोबरच ठेवा. दुपारच्या चहाकरता पण या हॉटेलमध्ये थांबलो. काय सिनिक व्ह्यू होता या हॉटेलमधनं. साधारण 4-4:30च्या सुमारास आम्ही या हॉटेलला पोचलो आणि मस्त की छान हॉटेल होतं. आणि साधारण 8च्या सुमारास दिरांगला हे पेमालिंग लॉड्ज इन हॉटेलला चेक इन केलं. तिसरा दिवस होता दिरांग टू तवांग. आज पण आमचा बराचसा प्रवास आहे आणि आजचा प्रवास सगळा डोंगरातनं घाटातनं होणार होता. हे दिरांगचं जे हॉटेल तुम्ही मागे बघताय, हे हॉटेल इतकं सुंदर हॉटेल होतं. ह्या हॉटेलच्या बेडरूमला प्रत्येकाला चांगला व्ह्यू दिला होता. जेवण पण रात्रीचं बऱ्यापैकी चांगलं होतं. व्हेज नॉनव्हेज असं दोन्ही होतं. आणि आज आम्ही जाणार होतो ते दिरांग मॉनेस्ट्री, त्याच्यानंतर सेला पास आणि एक वॉटरफॉल बघण्याकरता. माझ्या मागे दिसतं आहे हे दिरांगचं गाव आहे. तिथूनचं सिटी दिरांग सिटी आहे. अतिशय सुंदर असा हा व्ह्यू आहे. हवा पण बऱ्यापैकी चांगली आहे. 12-15 डिग्री टेम्परेचर होतं. आणि असं करत मग आम्ही आता आमचा प्रवास साधारण 8 वाजता चालू करणार होतो. सगळेजण 8च्या सुमारास जमायला सांगितलं होतं. 8:30च्या सुमारास आमचं डिपार्चर हॉटेलपासून होतं, कारण आजचा प्रवाससुद्धा बराचसा लांबचा होता. जसजसा वरती आम्ही निघालो तसतसा सुंदर असे व्ह्यूज दिसायला लागले. पहिला स्टॉप होता हा दिरांग मॉनेस्ट्री. अप्रतिम अशी ही मॉनेस्ट्री बांधलेली आहे आणि इथे बुद्धिन कल्चरचं तुम्हाला सगळा डिटेल्स मिळतील. ही मॉनेस्ट्री बांधण्याकरता अरुणाचल गव्हर्मेंटनीसुद्धा बरंचसं पैसे दिलेले आहेत, स्पॉन्सर केलेलं होतं.
काय सुरेख अशी ही मॉनेस्ट्री आहे. मिनिमम 2 ते 3 तास तर तुम्ही जर डिटेल बघायची असेल तर 2-3 तास तर नक्कीच इथे तुम्ही आरामात एन्जॉय करू शकाल. बुद्धिझमच्या कल्चरच्या ह्याच्यात सगळी माहिती या मॉनेस्ट्रीमध्ये मिळू शकते. इथे लोक बरीचशी शिकण्याकरतासुद्धा येतात. आतमधलं इंटिरियरसुद्धा बघा किती छान आहे. आणि बाहेरनंसुद्धा जर बघितलं तर तुम्हाला समोर जे दिसत होतं ते मोन्पा विलेज आहे. आणि सिनिक असं ही मॉनेस्ट्री आहे. टेकडीवर आहे. काय व्ह्यू दिसतोय बघा, काय सुरेख असा व्ह्यू आहे. छान असा व्ह्यू या मॉनेस्ट्रीला लागलेला आहे. आणि हे त्यांचे प्रेयर व्हील आहेत. प्रत्येक मॉनेस्ट्रीमध्ये तुम्हाला हे प्रेयर व्हील्स हे दिसतील. त्याचप्रमाणे हे व्हील ह्या मॉनेस्ट्रीला सुद्धा होते. नंतर आम्ही पुढे निघालो ते सेला पास करता. आता आम्ही भरपूर वरच्या हाईटला साधारण 13,000-13,500 फूटवर आम्हाला जायचं होतं. त्यामुळे आता जे कंप्लीट चढण लागणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आम्ही वरती आलो ते सेला पासला साधारण 13,700 फीट उंचीवर. सेला पास हे अतिशय फेमस असं हे जागा आहे. पण आता तिथे सेलाला बायपास करण्याकरता एक टनेल बांधलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर पुढच्या वेळी यायचं असेल तर एखाद्या वेळेस तुम्हाला सेला पास बघता येणारसुद्धा नाही. पण ज्याला यायचं असेल सेला पास बघा तो नक्कीच त्यांनी टनेलमधनं न जाता एक वेळा या सेला पासवरनं नक्कीच या. कारण इथूनची जी सिनरी आहे हे अप्रतिम सिनरी आहे. तुम्हाला इथे जे माझ्या मागे बघताय तो लेक आहे. सिनरी तर अतिशय सुरेख अशी सिनरी आहे. इथे आपले जवानसुद्धा तुम्हाला दिसतील. आम्हाला जळगावचा एक जवानसुद्धा भेटला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे जास्त वेळ थांबू नका. तर आज वेदर क्लिअर होती त्यामुळे बरी आहे. नाहीतर ऑक्सिजनची कमी असल्यामुळे तुम्हाला इथे प्रॉब्लेम होऊ शकतो. हा आमचा 2 गाड्यांचा ग्रुप आहे आणि आम्ही इथे फोटोग्राफी थोडीशी केली. सगळीकडे बर्फ पडला होता. हवासुद्धा थंड होती. साधारण 2 ते 3 डिग्री टेम्परेचर होतं. सुरेख असा पास आहे. आणि मग तिथून आम्ही निघालो ते पुढे तवांगला जाण्याकरता. आजूबाजूचं सिनरी बघा काय सुरेख आहे. आणि मग इथे पोचलो नुरानांग वॉटरफॉलला. हे जंग एक गाव आहे. ह्या गावापासून हा वॉटरफॉल जवळच आहे. त्यामुळे या वॉटरफॉलला जंगचा वॉटरफॉलसुद्धा म्हणतात. आणि मागे दिसते ह्याच्यावरनं हायड्रो पॉवर तयार करतात. बघा काय सुरेख असा हा वॉटरफॉल दिसतो आहे. जरी पावसाळा चालू नव्हता झाला तरीसुद्धा भरपूर पाणी हे वरनं सेला पासच्या इथनं त्यांनी सांगितलं की येतं आणि ह्या पुढच्या रिव्हरमध्ये जाऊन मिळतं. प्रचंड असा फोर्सनी हे पाणी येतं आणि त्यामुळे हा फॉल बघण्याकरता बरीचशी लोकं येतात. पण तरीसुद्धा अजून बऱ्याच लोकांना हा फॉल माहीत नाही. कारण मेन रस्त्यावरनं तुम्हाला साधारण 7-8 किलोमीटर एक डायव्हर्शन घेऊन जायला लागतं. आणि नुरानांग रिव्हर आहे. तर तुम्ही जर जाणार असाल दिरांग टू तवांग तर नक्कीच जा. ऑन द वे तशी तुम्हाला काय हॉटेल फार चांगली मिळत नाहीत. तर आम्हालासुद्धा इथे या टपरी हॉटेलवरच लंच घ्यायला लागला. पण जरी टपरी असेल तरी जेवण मात्र सुरेख होतं. आम्ही फिश ट्राय केलं. व्हेजिटेरियन लोकांनी व्हेजिटेरियनसुद्धा केलं. आणि बऱ्यापैकी चांगल्या टेस्टचं आम्हाला हे जेवण मिळालं. असं करत साधारण 6:30-7ला आम्ही ताक्शान हॉटेलला आमच्या तवांगला पोचलो. आणि मग डे 4 करता आम्हाला निघायचं होतं. डे 4 हा बिझी होता. माधुरी लेक, बुमला पास, तवांग मॉनेस्ट्री, लाईट अँड साऊंड शो हे असे बरेचसे गोष्टी आम्हाला कवर करायच्या होत्या. त्यामुळे तुम्ही जे माझ्या मागे बघताय ते माझ्या हॉटेलच्या मागचं
सीन आहे. आम्ही तो वरती दिसते 3rd फ्लोअरला राहत होतो. सुंदर असा व्ह्यू होता माझ्या रूममधनं. हा दिसतोय, हा माझ्या बाल्कनीमधला हा व्ह्यू आहे. पलीकडे लेफ्ट हँड साईडला कॉर्नर दिसते, हे तवांग गाव आहे. मोठं आहे. आम्ही साधारण 2 किलोमीटर लांब होतो. आणि मग नेहमीप्रमाणे सकाळी 8ला निघायचं होतं. 7:30पासून ब्रेकफास्ट सुरू झाला. स्टँडर्ड ब्रेकफास्ट होता आणि तो करून मग आम्ही निघालो ते माधुरी लेक करता. आम्ही आता हाईटवर जाणार होतो आणि जसजसं आम्ही चढायला लागलो तसतसं भरपूर बर्फ दिसायला लागला, कारण आदल्या रात्री इथे भरपूर स्नोफॉल झाला होता असं आम्हाला सांगण्यात आलं. तर तुम्ही दोन्ही साईडला जो बघू शकता की किती बर्फ पडलेला आहे. थंडी तर जवळजवळ 1 डिग्री 2 डिग्री अशी ही होती, त्यामुळे स्वेटर जॅकेट हे मस्टच होतं. असं करत आम्ही माधुरी लेकला पोचलो. संगेट सर म्हणून ह्या लेकचं खरं नाव आहे, पण इथे मला वाटतं माधुरी दीक्षितचं एका शूटिंगला गाणं रेकॉर्ड झालं वाटतं. पिक्चरचं नाव कोयला का काय होतं आणि तेव्हापासून इथे ह्या लेकला नाव पडलं हे माधुरी लेक. काय प्रचंड माझ्या मागे दिसतंय. भरपूर अशी थंडी पडली होती. सगळं ढग खाली उतरले होते. पाऊस पण होतं. बाहेर उभं राहायला कोणाची डेअरिंग नव्हती. पण लेक मात्र सुरेख होता. तिथूनच्या लोकांनी सांगितलं जेव्हा क्लिअर वेदर असते तेव्हा तर सिनरी अप्रतिम अशी सिनरी असते. बघा, सगळे कानटोपी घालून इथे मग आम्ही आलो. ते तिथूनचं ते कॅफेटेरिया आहे. त्या कॅफेटेरियामध्ये गरमागरम चहा पिण्याकरता इथे तुम्हाला मॅगी पराठासुद्धा खायला मिळतो. त्याला कोणाला खायचं असेल गरमागरम तो इथे घेऊ शकतो. आणि मग तिथून आम्ही निघालो ते बुमला पासला. 15,200 फीटवर हे बुमला पास आहे आणि हे पास फेमस आहे ते आपलं इंडो चायना बॉर्डर करता. भरपूर लोक इथे आली होती. तुम्ही जर नशीबवान असाल तरच तुम्हाला यायला मिळतं, नाहीतर इथे जर स्नोफॉल चालू झाला तर बऱ्याचशा वेळा रस्ता बंद पण करतात. काय सुरेख व्ह्यू आहे बघा. मागच्या साईडला सगळीकडे बर्फ पडलेला होता. टेम्परेचर मायनसमध्येच असेल. आणि मागचं जो दिसते ते रेड कलरचं हे तिकडे नेहमी इंडिया आणि चायनाच्या डेलिगेट्सची मीटिंग होतात. हे हिरवं जे दिसते हे जे कॅफेटेरिया इथे त्यांचं ऑफिस आहे. इथे प्रत्येकाला जायला लागतं आणि मग इथून आपले जवान आपल्याला पुढे जे चायना बॉर्डर आहे साधारण एक 300-400 फुटावर आहे, तिकडे आपल्या ग्रुपनी घेऊन जातात आणि मग सगळी माहिती तुम्हाला देतात. माझ्या दुसऱ्या डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला मिळेल. काय सुरेख व्ह्यू आहे बघा. तुम्हाला या पॉईंटच्या पुढे फोटोग्राफी अलाउड नाही आहे. आणि हा जो माणूस उभा आहे आपला जवान, ही इंडो चायना बॉर्डर आहे. इथे बिलकुल फोटोग्राफी अलाउड नाही. त्यामुळे मागच्या साईडनी तुम्हाला जे काय फोटो काढता येतील तेवढं काढून घ्या. पुढे गेला तर जवान तुमचं कॅमेरासुद्धा घेऊन टाकेल, जप्त करून टाकतील. नंतर परत निघालो ते आम्ही TSO लेक हा पास केला. अतिशय सुरेख असा लेक आहे आणि ह्या लेकवर बोटिंगसुद्धा करतात. पण आम्हाला जास्त वेळ नव्हता आणि वेदर पण तशी बघितली तर खराब होत चालली होती. त्यामुळे आम्हाला कसंही करून लवकरात लवकर खाली उतरायचं होतं. थंडीमध्ये हा तर लेक पूर्णपणे गोठून जातो. आणि मग दुपारचं जेवण घेऊन आम्ही पोचलो ते तवांग मॉनेस्ट्रीला. तवांग मॉनेस्ट्री पण अतिशय सुरेख आणि सुंदर अशी मॉनेस्ट्री आहे. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पूजा पठण चालू होतं, त्यामुळे आम्हाला जास्त आतमध्ये काय जाता आलं नाही. पण हे बाहेरनंच बघितलेलं हे दिसतं आहे, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल काय सुरेख अशी ही मॉनेस्ट्री आहे. त्यामुळे तुम्ही जर तवांगला जाणार असाल तर नक्कीच ही मॉनेस्ट्री नक्कीच जाऊन बघा. आणि इथून दिसणारा तवांगचा सिटीचा व्ह्यूसुद्धा अप्रतिम असा व्ह्यू आहे. ह्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं लाईट अँड साऊंड शोला.
पण एवढा पाऊस सुरू झाला त्यामुळे आम्ही बिलकुल तिथे पोचू शकलो नाही. हा बुद्धांचा पण पुतळा बघा, किती सुरेख असा स्टॅच्यू केलेला आहे. आणि असं करत आमचा 4था दिवस संपला आणि 5वा दिवस होता तो तवांग टू बॉम्बडिला. आता हे माझं दिसतंय हे मागे परत हॉटेल आहे. तर आजचा ट्रॅव्हल प्लॅन जो होता तो तवांग टू बॉम्बडिला ह्या गावाला आम्हाला पोचायचं होतं. ऑन द वे आम्हाला एक म्युझियम बघायचं होतं. रायफलमॅन जे जसवंत सिंग यांचं हे वॉर मेमोरियल आहे. त्याला रायफलमॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जसवंत साहेबांनी 1962ला चायनाच्या अगेन्स्ट एकट्याने फाईट दिली होती आणि जेव्हा चायनाची लोकं इथे आली होती सोल्जर, त्यांनी रायफलच्या ह्याच्यावर रोखून धरलं होतं. तुम्हाला 1962ची सगळी स्टोरी हे जवान आपल्याला तिकडे सांगतात. माझा डिटेल व्हिडिओ जाऊन बघा आणि तुम्हाला ही कंप्लीट स्टोरी ऐकायला मिळेल. तिथूनच हा जसवंत साहेबांचा स्टॅच्यू आहे आणि सकाळी तिथे मिलिटरीचा कॅन्टीन आहे. पहिलं जसवंत साहेबांना ब्रेकफास्ट दिल्याशिवाय कुठचाही जवान तिथे ब्रेकफास्ट घेत नाही. ब्रेकफास्ट हे जसवंत साहेबांना नेहमी तिथे दिलं असतं. ज्या प्रकारे तो जवान सांगत होता, खरंच आपल्याला म्हणजे असं वाटलं की त्यावेळेस कसं काय फाईट केलं असेल. सुंदर असं हे वॉर मेमोरियल केलेलं आहे आणि हे जसवंत साहेबांचं स्मृतीस्थळ आहे. तिकडे बरेचसे फोटोग्राफ्स आहेत, ते पण नक्की जाऊन बघा. आणि आपला हा तिरंगा झेंडा, काय सुंदर व्ह्यू आहे. इथपर्यंत चायनाची लोक 1962ला पोचले होते आणि मग नंतर आम्ही जे पुढे गेलो ते लंच ब्रेक करता. ह्या रूटवर जास्त काय हॉटेलं चांगली नाही आहेत. अशी ही टपरी ढाबे टाईपच हॉटेल आहेत. आणि इथे बघा बाहेर फ्रूट्स तर भरपूर इथे फ्रूट्स होती. हे सुद्धा एक हॉटेल होतं, ते मला नंतर कळलं की बंगाली ओनर होता. आम्ही तिथे पण फिश फ्राय, नंतर तुम्हाला ऑमलेट, असं पराठा, असे बरेचसे गोष्टी मिळत होते. पण हे ढाबासारखंच हॉटेल होतं. नेहमीप्रमाणे टेस्टी फूड ढाब्याला मिळतं त्याचप्रमाणे इथे सुद्धा फूड टेस्टी होतं. सिम्पल साधं असं हे फूड होतं. आणि मग आम्ही पुढे निघालो. असं सिनिक व्ह्यू करत बॉम्बडिला पोचलो. ही माझी रूम होती. छोटीशी रूम होती पण मस्त की छान अशी स्वच्छ आणि सुंदर अशी ही रूम आम्हाला अलॉट केली होती. टॉयलेट बाथरूमसुद्धा फर्स्ट क्लास होतं. गरमागरम पाणी होतं आंघोळ करण्याकरता. त्यामुळे ह्या हवेमध्ये संध्याकाळी थकून आल्यानंतर गरमागरम पाण्याने आंघोळ करणं. आणि हा दिसतोय हा रूममधला व्ह्यू आहे. ओव्हरऑल अरुणाचल तर अतिशय सिनिक असं हे अरुणाचल आहे, पण प्रवास मात्र खूप आहे. 6व्या दिवसाला आम्ही निघालो बॉम्बडिला टू काझीरंगा. आणि हा वाटेत तुम्हाला लागतो हा मराठा चौक. इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलेला आहे. इथे मराठा रेजिमेंटरी जी आहे त्यांनी हा पुतळा उभा केलेला आहे. ह्याच्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्ही माझ्या डिटेल व्हिडिओमध्ये जाऊन ऐकू शकाल. काय सिनिक व्ह्यू आहे बघा. एक रिव्हर वाहते आणि त्या रिव्हरवर ब्रिजवर उभं राहून किती सुंदर तुम्हाला दिसतो आहे. ऑन द वे आम्ही पोचलो टिपी म्हणून गाव आहे तिथे ऑर्चिड रिसर्च सेंटरला. इथे ऑर्चिडच्या बद्दलचं पूर्ण रिसर्च होतं. आसाममध्ये आहे. पण आम्ही गेलो तिथे आम्हाला कोणी दिसलं नाही. आणि मग नंतर आम्ही पोचलो ते आमच्या काझीरंगाच्या डी कोर्ट हॉटेलला. याच हॉटेलला मालकाचं हॉटेल आम्ही गुवाहाटीला सुद्धा राहिलो होतो. सुंदर असं हे हॉटेल आहे. छान स्वच्छ नीट क्लीन अशा रूम्स आहेत. पण इथे भरपूर माकडं होती. ही आमची मंडळी गप्पा मारत बसले होते.
बघा सगळे फर्स्ट क्लास एकदम एन्जॉय करत आहेत. खुश झाले होते अरुणाचल बघून. थंडीमधनं आता मी खाली आलो होतो, त्यामुळे सगळ्यांचे स्वेटर्स निघून गेले होते. हे हॉटेल बघा किती काय मस्त हॉटेल आहे. 3 का 4 फ्लोअरचं हॉटेल होतं. जेवणसुद्धा सुरेख असं जेवण होतं. आणि संध्याकाळी इथे बिहू म्हणून जो आसामी डान्स आहे, फोक डान्स, तो आम्हाला कल्चरल प्रोग्राममध्ये ठेवण्यात आला होता. ही जी मंडळी आहे इथूनची लोकल, ती हॉटेलच्या गेस्टकरता येऊन इथे हे करते. 7व्या दिवशी आमचं काझीरंगाला लोकल होतं ते काझीरंगा जीप सफारी आणि एक ऑर्चिड पार्क. मागचं जे आपण ऑर्चिड पार्क बघितलं होतं, आज सकाळी मी लवकर उठलो आणि हा जो दिसतो आहे तुम्हाला मागे, हा हॉटेलचा एरिया आहे. आता निघायचं होतं आपल्याला सकाळी ब्रेकफास्ट करून ते ऑर्चिड पार्कला. काल जे आपण ऑर्चिड पार्क बघितलं होतं ते छोटंसं होतं. हे एक खूप मोठं असं ऑर्चिड पार्क आहे. टुरिस्टकरता बनवलं हे ऑर्चिड पार्क आहे. या ऑर्चिड पार्कमध्ये आम्हाला त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हनी सगळं ऑर्चिड्स म्हणजे काय असतं, किती जातीचे ऑर्चिड्स आसाममध्ये आहेत ह्याचं एक्सप्लेनेशन केलं. डिटेल्स माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या डिटेल व्हिडिओमध्ये डे 7च्या जाऊन नक्की बघा. मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या इथे सगळ्या माझ्या डेजचे व्हिडिओ आहेत त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ती नक्कीच जाऊन तुम्ही बघा. ऑर्चिडमधलं कधी एवढी माहिती आम्हाला कधीच माहिती नव्हती. नंतर इथे एक प्रकारचा म्युझियम आहे. आसामी कल्चरचं जे काय पूर्वीचं हिस्टॉरिकल गोष्टी होत्या त्याबद्दलची माहिती तुम्हाला या म्युझियममध्ये मिळेल. साडी कशी तयार करतात ते सुद्धा होतं. आसामी फोक इन्स्ट्रुमेंट्सचं म्युझियम होतं. किती प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स आसाममध्ये वापरली जातात त्याचं डेमो हे इथे या इन्स्ट्रक्टरनी आम्हाला दिलं. सुंदर प्रकारे हा एक्सप्लेन करत होता. परत तुम्हाला डिटेल्स पाहिजे असतील तर जाऊन माझ्या डिटेल व्हिडिओमध्ये बघा. नंतर पुढे त्याच पार्कमध्ये आसामी कल्चरचे डान्स कसे असतात त्याचं पण इथे मोठंच्या मोठं डान्स आम्हाला बघायला मिळाले. सुरेख असे हे डान्स आहेत. किती व्यवस्थित सिंक्रोनाइज तऱ्हेने यांचं मूव्हमेंट चालू आहे. खालचे बांबू आणि ह्या लेडीजचं हे. तिथे एक जेवण्याकरता बिग व्हेजिटेरियन थाळी होती. जवळजवळ 20 प्रकारचे भाज्या आणि भात, डाळ असे ठेवलं होतं. तिथून मग जेवण झाल्यानंतर आम्ही जे निघालो ते काझीरंगाच्या जीप सफारीमध्ये. हे बघा, हे जीप सफारी आहे. एवढ्या सगळ्या जीप इथे निघतात आणि एका ठिकाणी मग जमतात. कारण 3-3.5 तासाचं ही सफारी आहे. तुम्हाला एक शिंग असलेला गेंडा या काझीरंगामध्ये दिसतो. आम्हाला पहिल्या हाफमध्ये तर काय दिसला नाही. 1-1.5 तास फिरलो आम्ही, तेव्हा आम्हाला काही गेंडे दिसले नाहीत. आता आम्ही थोडीशी रेस्ट करता थांबतो आहे तर लगेच आम्हाला तिथून सुटल्यानंतर हा गेंडा दिसला. एक शिंगाचा हा गेंडा आहे. बघा किती मोठाच्या मोठा असा हा गेंडा आहे. एक शिंगाचे गेंडे इकडेच मिळतात. ही आमची लोक होती. डे 8ला आम्ही केली एलिफंट सफारी आणि नंतर आम्ही जाणार होतो ते शिलाँग करता. एलिफंट सफारी निघण्याकरता सकाळी मी इथे उठलो आहे ते 5 वाजता. 5 वाजता आंघोळ बिंघोळ करून की तुम्हाला हॉटेलच्या लॉबीमध्ये यायचं होतं. कारण आम्हाला पहिली बॅच मिळाली होती. एलिफंट सफारीचं बुकिंग फार इन ॲडव्हान्स होतं आणि प्रचंड अशी गर्दी असते. जीप सफारीपेक्षा मला तर एलिफंट सफारी आवडली. आमची बॅच सकाळी 6ची होती, त्यामुळे आम्ही सकाळी 5 वाजता आमचं हॉटेलमधनं पिकअप होता.
हे बघा एलिफंटवर बसल्यानंतर ही घेतलेला हा व्हिडिओ आहे. हे दोन आमचे भावसार साहेब तिथे आहेत आणि महाजन साहेब होते. इथे आम्हाला भरपूर गेंडे बघायला मिळाले. हे असे 3-3, 6 जण हत्तीवर बसून निघतात. 1-1.5 तासाची सफारी असते. हे गेंडे बघा, जे जीपमध्ये बघायला नाही मिळाले ते आम्हाला या इथे एलिफंट सफारीमध्ये बघायला मिळाले. आणि तुम्ही जेव्हा उंचावरनं बघतात तेव्हा तुम्हाला चांगला व्ह्यू मिळतो. त्यामुळे एलिफंट सफारी ही मस्ट करा. ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवा तुमच्या प्लॅनिंगप्रमाणे. थोडे 70 का 80 एलिफंट आहेत. 1-1 तासाचे हे राईड आहे. सॅटर्डे संडेला मला वाटतं 3 असतात. नंतर आम्ही निघालो दुसऱ्या दिवशी. त्याच दिवशी ब्रेकफास्ट केल्यानंतर शिलाँग करता. तर एलिफंट सफारीचं जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करा. नंतर एलिफंट सफारी ही 12ही महिने चालू नसते, पर्टिक्युलर सीझनलाच चालू असते. तर तो सीझनचं कुठच्या मंथला आहे ते पण बघा. इथून आम्ही पोचलो हे ते लेक बघण्याकरता आणि मग नंतर संध्याकाळी पोचलो होतो शिलाँग सिटीला. काय सुंदर सिटी आहे. डे 9ला आम्ही निघालो ते चेरापुंजीला. इथे 3 वॉटरफॉल आणि 1 केव आम्ही बघणार होतो. परत तुम्हाला डे 8ची डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर माझा डिटेल व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. कारण हा व्हिडिओ तसा कंबाईन केल्यामुळे त्याच्यात थोडंसं एडिटिंग झालेलं आहे. तरीसुद्धा हा जवळजवळ 40-45 मिनटाचा व्हिडिओ मोठाच झालेला आहे. हे आमचं हॉटेल गेटवे, इथे आमचा मुक्काम होता शिलाँगला. अगदी मार्केटच्या जवळच होतं. आणि मग आम्ही निघालो ते एलिफंटा फॉल बघण्याकरता. आज आमच्या ट्रॅव्हल याच्यामध्ये 3 फॉल होते. पहिला फॉलला आम्ही इथे पोचलो आणि हा जो जर्नी आहे इथूनचा अतिशय सिनिक असा जर्नी आहे. सुंदर असा जर्नी करून आम्ही या एलिफंट फॉलला पोचलो. हे तिथूनचं मार्केट आहे. 3 स्टेपमध्ये हा फॉल आहे. त्यातली ही पहिली स्टेप, नंतर दुसरी आणि मग तिसरी. परत डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच डिटेल व्हिडिओ जाऊन बघा. पण सुरेख असा हा फॉल आहे, अतिशय सुरेख आहे. तुम्हाला थोड्याशा पायऱ्या उतरून खाली जायला लागतं. जरी पावसा नव्हता तरीसुद्धा भरपूर पाणी होतं. पावसाळ्यामध्ये तर लोकांनी सांगितलं तर प्रचंड असं तिथे पाणी असतं. आणि मग नंतर आम्ही निघालो नाकालताई फॉल. प्रोनाऊन्सिएशन माझं बरोबर आहे की नाही माहीत नाही, पण हा फॉलसुद्धा प्रचंड पॉप्युलर असा फॉल आहे. आपल्या इंडियामध्ये 5 मोठे फॉल आहे, त्याच्यातला हा मला वाटतं 3रा का काहीतरी नंबर याचा लागतो. उंचीवरनं पडणारा, साधारण 150 का 200 मीटर उंचीवरनं हे पाणी पडतं. एक्झॅक्ट तुम्हाला याची माहिती माझ्या डिटेल व्हिडिओमध्ये मिळेल. पण बघा काय प्रचंड असं हे उंचीवरनं पाणी खाली पडतं. पावसाळा नव्हता तरी एवढं पाणी होतं. आणि मग इथे आम्ही दुपारचं लंच घेतलं. लंचसुद्धा छान लंच होतं. आणि नंतर आम्ही गेलो ते हा दुसरा फॉल बघण्याकरता. ह्याला 7 सिस्टर्स फॉलसुद्धा म्हणतात. बघा किती सुरेख स्वच्छता आणि हे आहे. खूप मोठाच्या मोठा असा फॉल आहे आणि इथे 7 फॉल तुम्हाला दिसतात. आणि त्याच्यामुळे त्याला 7 सिस्टर फॉल म्हणतात. खूप सुरेख असा हा फॉल आहे. पावसाळ्यामध्ये तर खूपच इथे गर्दी होते, कारण इथे चेरापुंजीला भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. पण लकीली आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा बिलकुल पाऊस नव्हता. मग आता आम्हाला निघायचं होतं ते एक केव्ज बघण्याकरता.
मेघालय हे केव्जकरता फेमस आहे. मेघालयमध्ये बऱ्याचशा केव्ज आहेत. ही केव्ज साधारण एक अर्धा ते पाऊण किलोमीटरची केव आहे आणि ही पब्लिककरता ओपन केलेली आहे. इथे सुद्धा तुम्हाला जाताना मोबाईलच्या लाईट वापरायला लागतो. आणि इथे बघा असं पाणीसुद्धा पडतं आहे. थोडं निसरडं झालेलं आहे, त्यामुळे जरा सगळ्यांनी केअरफुलीच वॉक करायला लागतं. एकमेकाला सांभाळून घेऊन सगळ्यांनी ग्रुपमध्येच ट्रॅव्हल केलेलं नेहमीच चांगलं असतं. मस्त असं ॲडव्हेंचर होतं. तसं काय फार डिफिकल्ट नव्हतं, पण आपल्याला सवय नसते आणि सिनियर सिटीजन असतील तर ह्या थोडंसं निसरड्या ह्याच्यामधनं जरा प्रॉब्लेमच होतो. सगळेजण एकमेकांना मोबाईलचा फ्लॅशनी दाखवत होते आणि मग तसे असं करत करत आम्ही शेवटी एकदाचे बाहेर पडलो. खूपच थ्रिलिंग असा हा एक्सपिरियन्स होता. झकास एक्सपिरियन्स होता. साधारण 20-25 मिनटं लागली. नंतर रात्री पोचलो हॉटेलला. नेहमीप्रमाणे बुफे डिनर होतं. छान डिनर होतं. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आमच्या पॅकेजमध्ये नेहमी असायचं. आणि ओव्हरऑल नॉर्थ ईस्टला बघितलं तर जेवण हे कुठेही स्पायसी किंवा ऑइली नव्हतं. जास्त मसाल्याचा वापर काय तुम्हाला जास्त दिसत नव्हता. सुंदर असं हे जेवण होतं. व्हेजिटेरियन जेवणसुद्धा चांगलं प्रकारचं व्हेजिटेरियन जेवण इथे मिळतं. त्यामुळे तसं काय आपल्याला त्रास होत नाही. हे आमचं स्पेशल आम्ही मेनू ठरवून दिला होता. पण तुम्हाला जर तुम्ही हॉटेलमध्ये बाहेर गेला तर तिथूनचं लोकलाईज जेवण ज्याला खायची आवड आहे त्याला लोकलाईज जेवणसुद्धा तुम्हाला इथे मिळू शकेल. हे आपल्याला सूट होईल अशा प्रकारचे मेनू आम्ही फिक्स करून ठेवला होता. नंतर होता डे 10. सकाळी लवकर उठून परत आम्हाला आज पण जायचं होतं लिव्हिंग रूट ब्रिज नंतर एक विलेज बघायचं होतं आणि नंतर जायचं होतं ते बांगलादेशच्या बॉर्डरला. हे जे बघतो आहे तुम्ही माझ्या मागे हे माझ्या हॉटेलच्या बाहेरचं रूममधून दिसणारा व्ह्यू आहे. समोर जे दिसते बिल्डिंग ते ताज विवांता हॉटेल आहे शिलाँगचं. आणि मग निघालो आम्ही लिव्हिंग रूट ब्रिज बघण्याकरता. काय सिनिक रोड आहे. ओव्हरऑल मेघालय, अरुणाचल प्रदेश, आसाम हे सिनिक अशी स्टेट आहेत. म्हणजे अरुणाचल आणि मेघालय तर फारच सुंदर आहेत. काय रोड आहेत बघा. म्हणजे आपल्याला असं वाटतं आहे की आपण युरोपमध्येच कुठे ट्रॅव्हल करतो आहे. रस्ते पण फारच छान आहेत. मध्ये आधी थोडेसे मेंटेनन्स करता कामं चालू आहेत. अरुणाचल प्रदेश तर सुंदरच आहे. मग आम्ही पोचलो ते रूट ब्रिज. इथे काय आहे, हा जो ब्रिज तयार होतो ही झाडं एक प्रकारची झाडं आहेत आणि ह्यांची जी मुळं आहेत ही एकमेकात एवढी वाढतात ती एकमेकात गुंतत असा हा एक ब्रिज तयार होतो. आणि अतिशय स्टर्डी, याला भरपूर स्ट्रेंथ असते. ह्याच्यावरनं लोक ये जासुद्धा करू शकतात. ही सगळी ह्याच्यात बिलकुल कुठचंही मटेरियल वापरलं नाही. हा जो ब्रिज तयार झाला आहे हा झाडाच्या त्या स्पेशल झाडं आहेत त्याच्या रूटनी झालेल्या आहेत. आणि तुम्हाला ह्याच एरियामध्ये हे रूट ब्रिज बघायला मिळतात. मी तुम्हाला खालनं पण नदीमधनं उतरूनसुद्धा हा ब्रिज कसा दिसतो हे दाखवतो. हे बघा, हा जो हे रूट्स बघा एकमेकात इतकी गुंतलेली आहेत. ह्याची पण डिटेल माहिती हे बघा, हा जो दिसतो आहे हा ब्रिज एकमेकात रूट जाऊन हा ब्रिज तयार झालेला आहे. डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला याची बरीचशी माहितीसुद्धा मिळेल. पण फारच सुंदर आहे हा ब्रिज. अजून एक ब्रिज आहे पण त्याला ज्याकरता वरती ट्रेक करायला लागतो. सुंदर अशी रिव्हर आहे. एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. बघा काय सुंदर असं
हे पाणी वाहते आणि हा ब्रिज बघा, काय सुरेख ब्रिज आहे. बघण्यासारखी गोष्ट आहे. मेघालयसुद्धा तुम्ही नुसती मेघालयाचं जरी ट्रिप केली 4 दिवसाची तरी बऱ्याचशा गोष्टी बघण्याकरता आहेत. आम्ही फक्त एकच पार्ट बघायला गेलो मेघालयाचा आणि नंतर आम्ही इथे आलो हे एक विलेज बघण्याकरता. या विलेजला सतत प्राईज मिळतं. स्वच्छ विलेज भारतामधलं म्हणून हे ओळखलं जातं. अतिशय सुरेख असं हे विलेज आहे. इथूनची घरंसुद्धा फार सुंदर अशी घरं आहेत. प्रत्येक घराच्या पुढे असे गार्डन आहेत. फुलं पण भरपूर अशी फुलं लागलेली तुम्हाला दिसतील. बघा किती सुरेख आहे याचं घर. स्वच्छता, अप्रतिम स्वच्छता या ओव्हरऑल गावामध्ये मेंटेन केलेली आहे. काय बघा सुरेख असं एक गाव आहे. साधारण तुम्ही 1-1.5 तास इथे पायी फिरून हे गाव कंप्लीट बघू शकता. घरं पण फार सुंदर आहेत. जास्त माणसं काय दिसत नाहीत बाहेर, पण भरपूर टुरिस्ट इथे हे गाव बघण्याकरता येतात. इथेच या गावाच्या एंट्रन्सला एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आमचा लंचसुद्धा अरेंज केला होता. बघा थोडी टुरिस्ट आलेले आहेत आणि सिनिक असं हे गाव आहे. ओव्हरऑल नॉर्थ ईस्ट सिनिक आहे. ग्रीनरी तर अप्रतिम ग्रीनरी नॉर्थ ईस्टला आहे. आम्ही फक्त 3च स्टेट बघितली. नॉर्थ ईस्टला 7 सिस्टर म्हणून ओळखलं जातं. आम्ही फक्त 3च स्टेट बघितली, आसाम, अरुणाचल आणि मेघालय. आणि बाकीची स्टेटसुद्धा आम्ही जेव्हा नंतर कधीतरी टूर करू तेव्हा बघू आणि त्याचासुद्धा व्हिडिओ मग नक्की टाकील. 7 सिस्टर हे एक पॉप्युलर डेस्टिनेशन आजकाल झालेलं आहे आणि टुरिस्टमुळे तर नॉर्थ ईस्टला बराच वाढलेलं आहे. नॉर्थ ईस्टचा टुरिझम. आपल्या महाराष्ट्रातली लोकंसुद्धा, मराठी लोकंसुद्धा भरपूर अशी नॉर्थ ईस्टची टूर करतात. आम्हालासुद्धा तिथे भेटले. एलिझा फूड सेंटर इथे आम्ही जेवण्याकरता आलो. चिकन मसाला करी, राईस आणि रोटी असं जेवण आम्हाला होतं. नंतर आम्ही निघालो ते दावकीला. आणि हे राईट हँड साईडला जे फेन्सिंग दिसत आहेत हे बांगलादेश पलीकडच्या साईडला आहे आणि इंडिया ह्या साईडला. इथे टाकलेलं हे फेन्सिंग आहे. मोठंच्या मोठं हे फेन्सिंग बॉर्डरला टाकलेलं आहे. पलीकडच्या साईडला दिसतं आहे हे बांगलादेश. केवढं मोठं असं फेन्सिंग टाकलेलं आहे. आणि हा रूटसुद्धा. आणि इथे आम्ही जेव्हा पोचलो दावकी रिव्हरला, पलीकडच्या साईडला जी माणसं उभी आहेत ती बांगलादेशची माणसं आहेत. इथे काही फेन्सिंग नाही आहे. इथे फक्त दगडं रचलेली आहेत. हे बघा हे दगडी रचले आहेत ना, खालच्या फ्रेममध्ये दिसतं आहे. तर त्या दगडाच्या पलीकडे आहेत ते बांगलादेश आणि ह्या साईडला आहे ते इंडिया. फक्त एकच जवान तिथे आम्हाला दिसला, 1-2 जवान. ते बिचारे लोकांना हाकलत होते, लिटरली हाकलत होते. या साईडला येऊ नका, त्या साईडला जाऊ नका म्हणून. खूप बिचारे मेहनत करत होते. तेवढी प्रचंड गर्दी आहे त्या साईडला बघा बांगलादेशचा. कारण आम्ही गेलो तेव्हा बांगलादेशमध्ये पब्लिक हॉलिडे होते. पब्लिक हॉलिडे चालू होता. आणि मग नंतर इथे दावकी रिव्हरमध्ये आम्ही बोटिंग करण्याकरता गेलो. हे पाणी अतिशय क्रिस्टल क्लिअर असं पाणी आहे. उजव्या साईडला आम्ही गेलो ते इंडियाच्या हद्दीत आहे आणि डाव्या साईडला जे आहे ते बांगलादेशच्या हद्दीमध्ये येतं. ही बॉर्डर बघण्याकरता बरेचसे टुरिस्ट येतात आणि जवान बिचारा आपला काठी घेऊन सगळ्यांना कंट्रोल करत असतो. पण शक्यतो कोणी इथून कोण क्रॉस करत नाही. ज्याला क्रॉस करत असेल तो निराळ्या मार्गाने क्रॉस करत असतो. असं ओपनली कोण करणारच नाही. बघा किती सुरेख असं हे व्ह्यू दिसतो आहे आम्ही बोटिंग करताना. छान अशी ही बोट राईड आहे.
एक 1.5 तासाची ही बोट राईड आहे आणि ही लोकल मुलं बघा ह्या रिव्हरमध्ये काय उड्या मारत आहेत. लहान मुलं बघा काय सुरेख उड्या मारत आहेत. दुपारच्या वेळी उन्हात, ऊन पण भयंकर होतं आणि ही सगळी लोकल मुलं असतील, शाळेची सुट्टी असेल. हे बघा हा एक जवान मी जो बोलवतो आणि त्यात पलीकडच्या साईडला जी उभी होती. नंतर आमचं शिलाँगवरनं निघालो होते आम्ही गुवाहाटीला आणि उमानाड टेम्पल हे आज आमचा शेवटचा दिवस होता आज ट्रिपचा. टेम्पलला जाण्याकरता ब्रह्मपुत्र रिव्हरमधनं आम्ही बोटिंग करत त्या आयलंडवर जायला लागतं. त्या आयलंडवर हे मंदिर ठेवलेलं आहे. प्रचंड अशी मोठी ही ब्रह्मपुत्र आहे. पावसाळ्यामध्ये तर हा एक ओशनच दिसतो आणि हे ब्रह्मपुत्रचा पूर जेव्हा येतो ते आपण नेहमीच ऐकलेलं आहे. ते रस्त्यावर अख्खं फ्लडिंग होतं. फारच मोठीच्या मोठी अशी ही ब्रह्मपुत्र रिव्हर आहे आणि इथे हे आयलंड आहे. या आयलंडवर हे एक टेम्पल आहे. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती, पण भरपूर लोक इथे दर्शनाकरता येतात. तुम्हाला बोटीनेच यायला लागतं. हा आमचा शेवटचा टुरिस्टचा स्पॉट होता. मी बोटीच्या टपावर बसून हे ब्रह्मपुत्रा घेतलेली आहेत. मी त्याची स्पेशल परमिशन घेतली आणि टपावर जाऊन बसलो आणि हा तुम्ही बघता हा जो तिथूनचा व्ह्यू दिसतो आहे. तेवढं अफाट हे पात्र आहे त्याचं ब्रह्मपुत्राचं. तर इमॅजिन करू शकाल की जेव्हा पाऊस असेल तेव्हा कसं असेल. तर असं करत बाय बाय नॉर्थ ईस्ट आमची टूर संपली. 11 दिवसाची फारच मस्त टूर झाली. गुवाहाटीवरनं सकाळी 6चं फ्लाईट होतं अर्ली मॉर्निंग ते मुंबईपर्यंत. आम्ही सकाळी 9:30ला बसलो. तर असं होता हा कंबाईन व्हिडिओ, डिटेल व्हिडिओ. तुम्ही नक्कीच जाऊन बघा. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आता पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. डिटेल व्हिडिओज माहिती करता नक्कीच जाऊन डे वाईज व्हिडिओसुद्धा नक्कीच बघा.